आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। तलोजा फेज 2 येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा दीक्षा जाधव व तळोजातील नागरिकांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मेणबत्ती प्रज्वलित करून झाली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी ही प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले। कार्यक्रमात बौद्धाचार्य देविदास बर्डे यांनी बौद्ध वंदना सादर केली। महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला तलोजा परिसरातील भीम अनुयायी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन करते आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम। 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेब आपल्या ह्या जगातून देहावसन बाबासाहेबांचं झालं। पण बाबासाहेबांनी जे आपलं संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून हा देश जोडला गेला। आज या देशात 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, हजारो जाती जमाती वंश असे अनेक धर्माचे लोक एकत्र राहण्याचं जे बाबासाहेबांनी केलं त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून ते या जगात कोणीच करू शकलं नाही। बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचे सूर्य होते। आज अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा बाबासाहेबांना द बेस्ट स्टुडंट अवॉर्ड म्हणून त्या ठिकाणी गौरवण्यात आलं। आज अंधाराकडून प्रकाशाकडे जर जायचं असेल तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार आपल्याला त्या ठिकाणी ठेवत ठेवावे लागतील। आज बाबासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं भाषण असेल, समता असेल, न्याय असेल, बंधुता असेल, हे चतुर्सूत्री आपल्याला बाबासाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली। आज बाबासाहेबांचं स्मरण करण्याचा आज दिवस आहे। आज जे वर्षानुवर्ष जे समाज ज्यांना या शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं त्या समाजाला खऱ्या अर्थानं प्रवाहात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आज प्रत्येक समाजातील प्रत्येक जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून अशा ह्या महामानवास मी या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आणि भविष्यामध्ये बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशा प्रकारचा संदेश आपण सर्वांना देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। ठिकाणी सरांनी आताच आपल्याला सांगितलेलं आहे बाबासाहेबांचा संदेश आहे तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे। आपण बाबासाहेबांवर बरंच काही बोलू शकतो पण खऱ्या अर्थानं कृती करणं, प्रॅक्टिकल मी काय करतो ते आपण स्वतःला आपण चिंतन केलं पाहिजे। लांब लांब भाषण देऊन बरेच काही मान्यवर बोलत असतात परंतु खऱ्या अर्थानं आज मला आदर्श म्हणजे यांचे मी गुण गौरव करत नाही। दीक्षा मॅडम, दीक्षा फाउंडेशन खऱ्या अर्थानं ते कमी बोलत असतात परंतु तलोजा विभागामध्ये खऱ्या अर्थानं आज त्यांचा गुण गौरव पण नाही परंतु प्रॅक्टिकल बाबासाहेबांचं जे कृती आहे, कार्य आहे ते खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकल म्हणजे कुठेही त्यांचा एक दिवस पण नसेल का त्यांनी समाजकार्य, समाज हिताचं कार्य केलं नाही। हेच तर अभिवादन आहे, हे खऱ्या अर्थानं अभिवादन आहे। म्हणून आपण प्रॅक्टिकल मी काय आहे हा चिंतन स्वतः केलं पाहिजे, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे। मी आज बोलतो परंतु मी सामाजिक धार्मिक जीवनामध्ये एकही असा दिवस नसेल का मी माझा संसार सांभाळून, त्यांना सुद्धा मुलं आहेत, मुलं सांभाळून बाबासाहेबांनी आपले 4 मुलं आपल्यासाठी समाजासाठी मातीत गाडले आणि शेवटचा राजरत्न होता त्यावेळेला बाबासाहेबांची गोलमेज परिषदेला त्यावेळेला महात्मा गांधी त्या ठिकाणी होते आणि राजरत्नाला दफन केलं आणि तसंच त्यांनी तयारी केली आणि घरचे लोक विचारतात तर बाबासाहेब आता कुठं चालले? राजरत्न हा सुद्धा आणि राजरत्न त्या मुलासाठीच बाबासाहेब भारतामध्ये होते, बाकी तर बाबासाहेबांना माहित पण नव्हतं। रमेश असेल, गंगाधर असेल, इंदू असेल हे मुलं तर अगोदरच गेले पण राजरत्न हा शेवटचा लाडका मुलगा होता तो सुद्धा समाजासाठी गमावला। म्हणून बाबासाहेब
त्याला गाडून बाबासाहेबांनी बाहेरच्या देशामध्ये तयारी केली. कारण की गोलमेज परिषदेमध्ये त्यावेळेला पार्लमेंटमध्ये ब्रिटिश संस्था होती, त्यामुळे पार्लमेंटमध्ये बाबासाहेब गेले आणि तिथं भारताचं जे काही त्या ठिकाणी असेल कार्य असेल त्या ठिकाणी गाजवली त्यांनी गोलमेज परिषदेत. म्हणून बाबासाहेब केवळ एका जातीसाठी एका धर्मासाठी सीमित न करता आपण त्यांचा बहुजनामध्ये त्यांचा संदेश गेला पाहिजे, ही खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन ठरणार आहे. म्हणून प्रॅक्टिकल असलं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी मी जास्त त्यांचं पुण्यानुमोदन नाही करत. या मार्गामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खऱ्या अर्थानं ते दाखवून दिलेलं आहे का बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन हे विचाराचं आम्ही करत आहोत. केवळ हार तुरे आणि स्वागत करून चालणार नाही, आपण प्रॅक्टिकल त्यांचा विचार सर्व बहुजनांना दिलं पाहिजे. म्हणून हा आज या ठिकाणी पूर्ण भारत देशामध्ये दादरमध्ये सर्व अथांग असा सागर त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या ठिकाणी नतमस्तक होत आहे. त्याचा एक भाग म्हणून आपण या तलोजा क्षेत्रामध्ये त्यांना नतमस्तक होतो. खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे. एवढं बोलून मी माझे विचार थांबवतो. नमो बुद्धाय जय भीम. आज 6 डिसेंबर भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे व्यक्तिमत्व, ज्या विचारांनी घडलेलं आहे आणि ते विचार, त्या विचारांची जी त्यांनी आपल्याला शिदोरी दिलेली आहे, ती शिदोरी आपण कशा पद्धतीने कार्यान्वित करायची आणि जनमानसात ती रुजवायची, तर ते रुजवण्याचं काम करणं म्हणजे हेच खरी आपण त्यांना अभिवादन ठरणार. आता याच्यामध्ये आजच्या घडीला आपण पूर्ण देशात म्हणा, आपल्या शहरात म्हणा, नगरात म्हणा, शेजारी पाजारी जवळपास कुठेही जर पाहिलं तर मनुवाद हा एवढा फोपाळलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण समानता, त्याच्यानंतर शिक्षण या संदर्भातला जे प्रचार प्रसार करणं गरजेचं असतं ते सुद्धा इथे काही मनुवादी विचारांनी त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशा परिस्थितीत कोणतंही काम इथे करायचं जरी झालं तरी भ्रष्टाचार, त्याच्यानंतर व्यभिचार अशा अनेक प्रकारचे षड्विकारांनी त्याच्यानंतर लोकांची दिशाभूल करणं, फसवणूक करणं हे एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे की कुठलेही काम करायचं झालं, जनहिताचं काम करायचं जरी झालं तरी त्यांना ते जनहित दिसत नाही, स्वार्थ दिसतो आणि काही लोक त्यांच्या मागे डोळे झाकून जातात. याच्या मागचं एकमेव कारण आहे अज्ञान, अर्धवट ज्ञान. आणि ह्या अर्धवट ज्ञानाला आणि अज्ञानाला जर आपल्याला पूर्ण मिटवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एक महत्वाची भूमिका घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे ज्ञानाचा प्रचार प्रसार, शिक्षणाचा प्रचार प्रसार. आणि याच्याकरता माझी जे कोणी इथे पुढाकार घेऊ शकतात त्यांना विनंती आहे की आपण कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्यासाठी सगळ्या जनतेला ज्या पद्धतीने आपण शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार जर केला तर त्याच्यामुळे ज्ञानाची ज्ञानगंगा वाहेल. आणि त्याच्या संदर्भात आपण अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या कार्यशाळा आपण सुरू कराव्यात. आणि त्या पद्धतीने छोटेखानी का होईना सोसायटीच्या निमित्ताने सोसायटीमध्ये, बिल्डिंग मध्ये जिथे जमेल तिथे आपण जर कार्यशाळा हे केल्या, शिक्षणावर भर दिला आणि शिक्षणाचा प्रचार प्रसार जर केला तर खरोखरच त्या पद्धतीने लोकांचा अज्ञान दूर होईल. मनोवृत्तीने वागणारी जी मंडळी त्यांच्या तोंडाला काळं फासू शकतं. आणि ह्या अर्थाने खरोखर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करू शकतो. धन्यवाद. परिदिनानिमित्त आपण सर्वजण त्यांच्या विचारांच्या प्रेरणेने इथे जमलेले आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीची गोष्ट आपण सर्वांसमोर सांगतो. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे लहानपणी शाळेत शिकत होते. ज्या समाजामध्ये त्यांचा जन्म झाला त्या समाजामध्ये त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागला. एकदा त्याच्या शिक्षकांनी, त्यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितलं की भीमराव, ह्या सर्व मुलांना घागरीने तू पाणी पाजायचंस.
तर त्यावेळेला ज्या वेळेला भीमराव आंबेडकर हे घागर उचलायला लागले त्यावेळेला त्याचे जे मित्र होते ते मित्र त्याला म्हणाले की भीमराव ही घागर तू उचलायची नाहीस. हे शब्द ऐकून त्यांच्या मनाला ठेच पोचली. त्यांना खूप वाईट वाटलं की ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतला त्या समाजाचे लोक पाणी पाजण्यासाठी आपल्याला नाकारतायत. आपलेच जवळचे मित्र आपल्याला सांगतात की घागर उचलू नको. पण आंबेडकरांनी भीमराव आंबेडकरांनी त्यांच्या गोष्टीला न जुमानता ती घागर उचलली आणि घागर उचलून पाणी आणलं आणि सर्व मुलांना शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे पाणी पाजलं. ते बघून शिक्षकांना देखील भीमराव आंबेडकर यांचा अभिमान वाटला. त्याचे शिक्षक त्यांना म्हणाले की भीमराव तू आमच्या सर्वांपेक्षा महान आहेस. तुझ्यामध्ये जी सहनशक्ती आहे ती इथे कुणामध्येच नाही. तू एक दिवस खूप मोठा मनुष्य होशील आणि मी तुला सांगतो की एक दिवस तुला सर्व लोक सदैव नमस्कार करतील. ते वाक्य ऐकून भीमरावांना स्फुरण चढलं, त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी प्रचंड अभ्यास केला. भीमराव आंबेडकर हे 18 ते 24 तास अभ्यास करायचे. अभ्यास करून ते ज्ञानी झाले, कायदे तज्ञ झाले, अर्थतज्ञ झाले आणि भारताचे संविधान लिहिण्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. किंबहुना त्यांनी आपल्या भारताचं संविधान लिहिलं. असे हे भीमराव आंबेडकर. त्यांना त्यांच्या प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करतो आणि येथेच थांबतो. जय भीम. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.